तुम्हा सर्वांचे अंजलीच्या चॅनेलवर स्वागत आहे। माझी कथा आवडत असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा आणि आजची कथा नक्की पहा, तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मग चालू करूया आजची कथा। आजच्या कथेचं नाव आहे दोन मादक आयटम एका तंबूत। मित्रांनो नमस्कार, माझे नाव पुष्पा आहे। मी आज 40 वर्षाची आहे। मी आज तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की ज्यामुळे मी माझ्याच एका कॉलेजमधील मैत्रिणीला वापरू शकले आणि आज देखील मी तिला नियमितपणे वापरत आहे। तर मुळात मी एक तशी आहे। होय, मला मुले आवडत नाहीत अजिबात। मी केवळ मुलींमध्येच रस घेते। त्याची सुरुवात झाली ते मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हापासून। मी स्वतः दिसायला खूप देखणी होते। माझे घरचे बॅकग्राऊंड चांगले असल्याने माझे राहणीमान पण तसेच होते। मी खूप छान छान ड्रेस नेहमीच घालत असे। मला माझ्या शरीरावर खूपच जास्त प्रेम पण होते। माझी शरीर 36-34-34 अशी होती। मला बघून मी म्हणणारे देखील वेडे होत असत माझ्यासाठी। मला ड्रेसचे फिटिंग हे नेहमीच चांगले लागत असे, कारण मी जिमला जाऊन जी माझी कमालीची मादक बॉडी कमावली होती ती जर मी दाखवू शकले नाही तर याचा वापर काय असे माझे मत होते। माझ्या छातीचे आंबे मुळात असे काही अफलातून होते की त्यांना मी खूप वेळा तर मोकळेच सोडत असे। म्हणजे जेव्हा बाकी मुली त्यांची छाती उठून दिसावी म्हणून खूप काही प्रयत्न करत असत आणि काही जणी तर एक नंबर आतील बरा घालून फिरत असत, तेव्हा मी मात्र माझ्या छातीला बरामध्ये कधी घालता देखील माझ्या उत्तान छातीचे प्रदर्शन अगदी आरामात करू शकत होते। म्हणजे तुम्हाला माझी छाती काय चीज होती याचा अंदाज आला असेलच। मी अशा खूप मुली बघितल्या आहेत की ज्यांची कंबर खूप बारीक असते पण त्यांची टरबूज मात्र खूपच भरलेली आणि गोलाकार दिसत असे। मला माहित होते की त्या सगळ्याच मुली त्यांच्या टरबुजीच्या आकाराला फुगवून दाखवण्यासाठी आत काही ना काही तर सपोर्ट लावत असत। त्यामुळे मुलांना मात्र काही समजत नसे, पण मला माहित होते ना, थोडक्यात त्या वेडे करत होत्या। पण त्याच वेळी मी फक्त जीन्स जरी घातली तरी माझी टरबूज अशी काही उठून दिसत असे की काही विचारू नका। हे सगळे मात्र कोणीतरी वापरले पाहिजे होते, कारण ते काही फक्त असेच दाखविण्यासाठी कमावले नव्हते। पण माझी अडचण अशी होती की मला मुले कधीच आवडत नसत। मी नेहमीच मुलींमध्ये रस घेतला होता। वर्गातील अशा कितीतरी मुली होत्या की त्यांना बघून मी माझ्या चिच्चीत माझ्या हाताची बोटे घालून माझी खास भागवून घेत असे। म्हणजेच मी एक तशी होते। आमच्या कॉलेजचा एक कॅम्प जाणार होत आणि मी पण त्यातून जाणार होते। माझ्या बरोबर वर्गातील खूप मुली होत्या म्हणून मी पण लगेचच तयार झाले होते। आम्ही तिथे गेलो आणि तेव्हा आम्हाला असे सांगण्यात आले की आम्ही तंबूत राहणार आहे आणि एका तंबूत 2 मुली असतील। मी आणि सोनाली दोघी एका तंबूत राहणार होतो। सोनाली पण दिसायला खूप देखणी होती। तिला बघून मी खूप वेळा हात मारली होती। तिची शरीर पण चांगली होतीच, पण माझ्या इतकी काही चांगली नव्हती। ती मला आवडत असे आणि तिला माझ्या शरीरचे कौतुक नेहमीच होते। ती माझ्या बरोबर असेल म्हणून मी मनोमन खुश आले होते। आम्ही तिथे गेलो आणि आमचे रुटीन चालू झाले। रोजच एकत्र असल्याने तिला मी अगदी जवळून बघू लागले होते। तिचे शरीर खूपच मादक होते। तिच्या प्रत्येक हालचाली अशा काही मादक होत्या की त्या बघून माझ्या चिच्चीचा आकार खूपच मोठा होत असे। ती पण माझ्याशी खूप जवळीक करून बोलत असे। कॉलेजमध्ये असताना असे काही बोलता येत नसे, पण तिथे मात्र आम्हाला वेळच वेळ होता आणि त्यामुळे आम्ही खूप वेळ गप्पा मारत बसत असू। रात्री तर असे काही आमच्या गप्पा रंगत असत की आमचे विषय आरून फिरून ठोकाठोकीवर येतच असत। त्यामुळे मी तिच्या जवळ जास्तच जात होते। एकदा मी बाहेर काहीतरी काम होते म्हणून गेले होते। ती एकटीच तंबूत होती। रात्रीची वेळ होती। मी माझे काम करून तिथे गेले आणि आत अचानक जाताच मला जे समोर दिसले ते बघून मी अवाक झाले, कारण तिच्या हातात माझी बरा आणि होती आणि ती त्यांना तिच्या हातात घेऊन काहीतरी करत होती। मी ती काय करत आहे ते लपून तिथे बघू लागले।
तिने आधी तर ती बरा आणि तिच्या तोंडाजवळ धरली आणि ती तिचा वास घेऊ लागली. तिच्या वासाने ते खूपच गरम होत असल्याचे मला समजत होते. तिच्या चेहऱ्यावरील बदलणारे ते भाव मला सगळे सांगून जात होते. तिने त्यांचा वास घेत घेत तिचा हात तिने तिच्या मध्ये घातला आणि ती तिची चिच्ची तिच्या हाताने चोळू लागली. खूप वेळ तिने तिची चिच्ची चोळली आणि मग तिने तिचे कपडे हळूहळू करत काढायला चालू केले. बघता बघता तिने तिचे सगळे कपडे काढले आणि ती पूर्णपणे मोकळी झाली. तिला पूर्ण मोकळी बघून इकडे मी पुरी वेडी झालेली होते. माझ्या भरदार छातीचे मनुके खूपच पुढे येत असल्याचे माझ्या लक्षात तर येत होतेच, पण माझी चिच्ची पण हळूहळू फुगीर होत होती. मी पण माझा हात माझ्या पॅन्टमध्ये घालून माझी चिच्ची चोळू लागले. तिने मग माझी बरा नीट घातली आणि ती स्वतःचे शरीर तिच्या हाताने दाबून घेऊ लागली. ते बघून आता मात्र मला स्वतःला थांबवणे कठीण होते. मी झटकन पुढे झाले. मला अचानक आलेले बघून ती थोडी बावरली. पण तिच्या भावना इतक्या तीव्र झाल्या होत्या की तिला त्याचे काही वाटत नव्हते. तिला मी विचारले, हे काय आहे? काही नाही. मला तू आवडतेस. म्हणून तुला मी असे माझ्या पद्धतीने वापरत आहे. मला तुझ्या शरीराचा प्रत्येक इंच आणि इंच पाहिजे आहे. मला तुझ्यात समरस होऊन जायचे आहे. असे म्हणून ती माझ्या जवळ आली आणि तिने तिचा हात सरळ माझ्या चिच्चीवर ठेवला. तिचा हात माझ्या चिच्चीवर येताच मी पण लगेच गरम झाले. मला पण ती पाहिजे होतीच आणि जेव्हा ती स्वतःहून पुढाकार घेत असेल तर मी तिला नाकारायचा काही प्रश्नच नव्हता आणि म्हणून मी पण तिला काही अजिबात विरोध केला नाही. तिला मी अजून माझ्या जवळ ओढले आणि तिच्या तोंडात माझे तोंड देऊन तिचे जोरजोरात किस घेण्यास सुरुवात केली. तिचे ते कमालीचे नाजूक ओठ माझ्या तोंडात येताच मी त्यांच्यावर तुटून पडले. चोकून चोकू मी तिचे ओठ खूपच लाल केले होते. एव्हाना ती पण माझ्या बॉडीच्या स्पर्शाने कमालीची गरम झाली होती. तिला पण काय करू आणि काय नको असे होऊन बसले होते. तिचे मी कपडे काढले आणि तिला पूर्ण मोकळी केले. तिला मी तिथे असलेल्या बेडवर झोपवले आणि तिच्यावर तुटून पडले. तिची ती छोटी पण कमालीची गोलाकार छाती मी माझ्या हाताने जोरजोरात दाबू लागले. तिच्या मनुके ना मी माझ्या जिभेने एकसारखे खाली वर करत चोकून काढू लागताच ते मनुके इतके कडक आणि पुढे आले की ते बघून ते मनुके आहे की काय असे वाटू लागले होते मला. मी मग खाली झोपले आणि तिला वरून येण्यास लावले. तिने माझ्या तोंडाकडे तिची टरबूज केली आणि ती माझी चिच्ची वरून चाटू लागली. तिची जीभ जशी जशी माझ्या चिच्चीवरून फिरत होती तसे माझ्या चिच्चीचा आकार पण मोठा होत होताच, पण ती खूपच ओली झाली होती. इकडे मी पण तिच्या टरबुजीला चाटू लागले होते. तिचे ते भुया रंगाचे खड्ड चाटत चाटत मी तिच्या चिच्चीचे पदर पण मी असे काही चाटून काढले की तिची चिच्ची पण ओलीचिम झाली. मी मग बाजूला झाले आणि तिला खाली बसवले. तिच्या चिच्चीवर मी माझी चिच्ची नेऊन ठेवली आणि माझी कंबर मी जोरजोरात मागे पुढे करत हलवू लागले. चिच्चीवर चिच्ची घासत असल्याने त्याच्यात होणाऱ्या घर्षणाने आम्ही दोघी पण खूप बेभान झालो होतो. खूप वेळ आम्ही आमची चिच्ची अशी रगडत होतो. मध्ये मध्ये मी तिचे किस पण घेत होतेच. ती जसे माझ्या छातीला दाबत होती तसे मी पण तिच्या छातीला जमेल तसे दाबून काढत होते. आमची कंबर मात्र न थांबता एकसारखी मागे पुढे होत होतीच. आम्ही दोघी पण खूप घामेघूम झालो होतो आणि मग शेवटी आमच्या चिच्चीतून पाणी बाहेर आले. ते सगळे पाणी आम्ही पिऊन टाकले आणि मग कुठे आम्ही दोघी पण शांत झालो. तेव्हापासून आम्ही नियमितपणे ही मजा घेऊ लागलो होतो. तर मित्रांनो, आजची कथा आवडली असेल तर अशा छान मराठी कथांचा आनंद घेण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. कथा शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचे धन्यवाद. कशी वाटत ते कॉमेंट करून